friends, my name is Vaijnath Lam and today we are going to discuss some important concepts and problems from the trigonometric functions. Okay, so let's discuss the first question here, guys. The number of values of x in an interval, that is closure interval 0 to 5 pi, satisfying the equation 3 sin square x minus 7 sin x plus 2 equal to 0. सो गाईज त्यांनी काय दिलंय आपल्याला, त्यांनी पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स विचारल्यात इन द गिवन इंटरवल 0 to 5 पाय विच सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहायचं आहे. काय दिलं ते 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 7 sin x प्लस 2 इक्वल टू 0. आता ह्याचे क्वाड्रॅटिक इक्वेशननुसार फॅक्टर पाडायचे, तर आपण ह्याला असं लिहू शकतो का, वी कॅन राईट 3 sin x sin स्क्वेअर एक्स मायनस 6 sin x मायनस sin x. आपण मायनस 7 sin x ला काय लिहिलं, मायनस 6 sin x आणि मायनस sin x म्हणजेच मायनस 7 sin x प्लस 2 इक्वल टू 0. कॉमन बघा काय येते का गाईज. सो फर्स्ट 2 मधून 3 sin x विल बी कॉमन. इनसाइड द ब्रॅकेट विल बी sin x मायनस 2 minus 1 in the bracket will be sin x minus 2 which is equal to 0. So either you will be getting 3 sin x minus 1 or sin x minus 2 equal to 0. तर काय येणार आहे तुमचा आन्सर गाइज, आयदर sin x ची व्हॅल्यू तुमची 1/3 येणार आहे और sin x इक्वल टू 2. आता sin x इक्वल टू 2 तर इम्पॉसिबल आहे राईट, कारण की जनरली sin x इक्वल टू 2 विच इज अ इम्पॉसिबल थिंग, बिकॉज आपल्याला माहिती आहे साईनची व्हॅल्यू एक तर -1 to +1 असते. सो दिस इज इम्पॉसिबल. सो तुमची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, sin x इक्वल टू 1/3. ठीक आहे. आता sin x इक्वल टू 1/3 घेतलं तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, x इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/3. ह्याला जर आपण अल्फा अज्युम केला, सो गाइज 0 इज लेस दॅन अल्फा लेस दॅन इज π/2 are the solutions in 0 to 5 pi 0 to 5 pi. ओके. आता याच्यामध्ये कोणकोणते आपल्याला सोल्युशन भेटतील मला सांगा बरं. साइन इनवर्स ऑफ 1/3 हा 0 to π/2 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मधला सोल्युशन असणार आहे आपलं राईट. तर ह्याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू काय काय असतील, देन वी कॅन राईट रिक्वायर्ड व्हॅल्यूज आर अल्फा 5 मायनस अल्फा 2 पाय प्लस अल्फा 3 पाय मायनस अल्फा 4 पाय प्लस अल्फा 5 पाय minus alpha are the solutions, are the required solutions in closed interval 0 to 5 pi. ओके गाइज. तर तुमचे टोटल नंबर ऑफ सोल्युशन किती आले गाइज, मोजा बरं. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे टोटल नंबर ऑफ सोल्युशन्स इज इक्वल टू 6. बरोबर. कोणता ऑप्शन करेक्ट आहे मग, थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाइज. नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन, इन ट्रायंगल ABC with usual notations b equal to 2c and capital B equal to 3c, then what is the sin A. सो गाइज इथं आपण साइन रूल जर वापरला ना तर डायरेक्टली सॉल्व करू शकतो. ओके. सो बाय युजिंग द साइन रूल, काय असतो साइन रूल आपला, स्मॉल a अपॉन कॅपिटल साइन A, म्हणजे ए म्हणजे ही अँगल ए समोरचा साईड असते. ओके. सो ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन ऑफ सी. दिस इज द रिक्वायर्ड साइन रूल. ओके. आता याला आपण असं लिहू शकतो का, बी अपॉन, ओके. आता अँगल ए तर काही दिलेच नाही त्यांनी, बी आणि सीचं रिलेशन दिलंय, त्यामुळे आपण फक्त बी आणि सी लिहूया. बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन ऑफ सी. आता बी ची व्हॅल्यू काय दिली, 2c दिली त्यांनी, रिप्लेस करा 2c अपॉन साइन बी विच इज इक्वल टू, सी ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी, सी नाही, सी ॲज इट इज, सी अपॉन साइन ऑफ सी. आता ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे तुमचा आन्सर गाईज, येस
ओके सॉरी गाईज, अजून एक आपल्याला रिप्लेस करायचं आहे. बीची व्हॅल्यू काय दिली आहे 3c. आता आपण बीची व्हॅल्यूसुद्धा 3c रिप्ले करूया, म्हणजे 2c अपॉन साइन ऑफ 3c विच इज इक्वल टू c अपॉन साइन ऑफ c. कारण हे दिलेल्या व्हॅल्यू रिप्लेस केल्यात. आता याला सिम्प्लिफाय करूया, तर तुमचा आन्सर येईल साइन 3c अपॉन साइन ऑफ c विच इज इक्वल टू 2. आता साइन 3cचा फॉर्म्युला काय असतो आपला साइन 3a, म्हणजे 3 साइन c मायनस 4 टाइम्स साइन क्यूब ऑफ c होल डिवायडेड बाय साइन c विच इज इक्वल टू 2. आता न्यूमरेटरमधून काय करा, साइन c कॉमन काढा, म्हणजे न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा साइन c कॅन्सल होऊन जाईल. साइन c in the bracket will be 3 minus 4 times sin square c which is equal to 2 whole divided by sin of c. आता sin c will get cancel out, बरोबर ना. तर काय येणार आहे तुमचा आन्सर, 3 minus 4 times sin square of c which is equal to 2. म्हणजे त्याला जर लेफ्ट हँड साईडला घेतलं तर 1 इक्वल टू 4 टाइम्स साइन स्क्वेअर ऑफ c. तर साइन स्क्वेअर c ची व्हॅल्यू काय आली तुमची 1/4, म्हणजे साइन c ची व्हॅल्यू किती आली, तुमची साइन c ची व्हॅल्यू असेल +1/2. आता कोणत्या अँगलचा साइन हा 1/2 असतो, तर साइन 30 इक्वल टू 1/2, म्हणजेच तुमचं c काय येणार आहे, सो c इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/2 विच इज इक्वल टू 30 डिग्री. आता c जर 30 डिग्री असेल, त्यांनी विचारलंय काय आपल्याला, साइन ए विचारलंय, c भेटला आपल्याला राईट. c वरून आपण b काढू शकतो. b किती येणार आहे, अँगल बी येणार आहे 3 टाइम्स c, दॅट इज 3 टाइम्स c म्हणजे किती 30 डिग्री विच इज इक्वल टू 90 डिग्री. आता बी जर तुमचा 90 डिग्री असेल, सी जर 30 डिग्री असेल, सो मला सांगा बरं रिमेनिंग अँगल कसा फाइंड करणार आपण, अँगल ए. अजून माहिती गाईज, ॲडिशन ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल दॅट इज अँगल ए प्लस बी प्लस सी विच इज इक्वल टू 180 डिग्री राईट. सो अँगल ए फाइंड करण्यासाठी सबस्टिट्यूट करा. बी किती आला आपला 90 डिग्री प्लस सी किती आला आहे सी 30 डिग्री विच इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजे तुमचा अँगल ए काय येईल 180 डिग्री मायनस 120 डिग्री विच इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल ए तुमचा काय आला गाईज 60 डिग्री. आणि त्यांनी विचारली गाईज साइन ए ची व्हॅल्यू विचारली. ओके, साइन ए ची व्हॅल्यू राईट. तर काय येणार आहे साइन ए ची व्हॅल्यू गाईज, साइन ए इक्वल टू दॅट इज साइन ऑफ 60 डिग्री विच इज इक्वल टू काय येणार आहे √3/2. दॅट विल बी युअर आन्सर. सो विच ऑप्शन इज करेक्ट वन गाईज. So guys, for this question, which option is correct one? Yes, √3/2. That means correct option is option number 1. Yes. Next question. If 1/√2 less than equal to x less than equal to 1, sin inverse of 2x root of 1 minus x square equal to a plus b sin inverse x, then find the value of a comma b. खूप सोपा क्वेश्चन आहे गाईज, फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. काय दिले त्यांनी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी अझूम करावं लागेल, लेट साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू थिटा, साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू थिटा. तर काय येणार आहे गिवन इक्वेशन, म्हणजेच एक्स इक्वल टू काय येणार आहे ते साइन थिटा. रिप्लेस करा प्रत्येक जागी, म्हणजे तुमच्या ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे 2x इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर which is equal to 2 sin theta into root of 1 minus sin square theta will be cos square theta, so it will be cos theta. So here will be sin of 2 theta. म्हणजेच तुमचं इक्वेशन येईल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ 2 थीटा. ओके, आता साइन इनवर्स ऑफ 2 थीटा कसं लिहू शकतो आपण, सिंपल आहे ना गाईज, ह्याला असं पण लिहू शकतो आपल्याला, कारण की अँगल किती 1/√2 to 1 आहे, म्हणजेच आपण त्याला साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ पाय मायनस 2 थीटा, कारण की सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे फर्स्ट आणि सेकंड. तर तुमचा आन्सर काय येणार आहे दॅट इज पाय मायनस थिटा. बरोबर, पाय मायनस थिटा. पण थिटा काय आहे तुमचा, थिटा विल बी साइन इनवर्स ऑफ एक्स. हे तुमचा आन्सर झालं आहे. कॉल दिस इक्वेशन नंबर 1. आता ह्याला आणि ह्याला जर आपण कम्पेअर केलं, सपोज हे दोन जर इक्वेशन्स कम्पेअर केले, त्यांचं ए प्लस बी साइन इनवर्स ऑफ एक्स अँड पाय मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स, हे जर कम्पेअर केलं आपण, तर तुमची व्हॅल्यू ऑफ ए काय असणार आहे, व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू पाय अँड व्हॅल्यू ऑफ बी इक्वल टू साइन इनवर्स एक्सचा कोएफिशियंट काय आहे तो -1.
म्हणजे तुमची एची व्हॅल्यू आली पाय आणि बीची व्हॅल्यू काय आली, येस सॉरी -2 ना, ओके ओके 2 आहे, 2 थीटा आहे राईट, सॉरी इथं 2 थीटा आहे, 2 थीटा म्हणजे इथं 2 साइन इनव्हर्स ऑफ एक्स येईल. तर तुमची बीची व्हॅल्यू येणार आहे -2, म्हणजे तुमची व्हॅल्यू ऑफ ए कॉमा बी इज इक्वल टू पाय कॉमा -2. विच ऑप्शन इज करेक्ट वन? थर्ड ऑप्शन विल बी द correct option, guys. Next question. In triangle ABC with usual notations, cos A minus cos C upon A minus C plus cos B upon B is equal to. गाइज फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे आपल्याला, खूप सिंपल आहे. आता कॉस ए मायनस कॉस बीचा फॉर्म्युला, कॉस सीचा फॉर्म्युला माहिती आहे आपणास, ठीक आहे, त्याला आपण सॉल्व करून घेऊया. तर कॉस एचा फॉर्म्युला काय असतो? कॉस एचा फॉर्म्युला गाइज इक्वल टू बी इंटू कॉस ए माइनस बी इंटू कॉस ऑफ सी प्लस कॉस सीचा फॉर्म्युला काय आहे, सॉरी कॉस बीचा फॉर्म्युला दॅट इज ए इंटू कॉस बी माइनस सी इंटू कॉस ऑफ बी होल डिवाइडेड बाय बी इन ब्रॅकेट ए मायनस सी. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केले गायचं आपण, काही वेगळं काही केलेलं नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ठीक आहे. त्यानंतर आपण ह्याला असं लिहू शकतो ए इंटू कॉस बी प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी इंटू कॉस सी प्लस सी इंटू कॉस ऑफ बी होल डिवाइडेड बाय बी इन ब्रॅकेट ए मायनस सी. सो गाइज हा फॉर्म्युला कशाचा आहे? ए कॉस बी प्लस बी कॉस ए विल बी सीचा फॉर्म्युला आहे, मायनस बी कॉस सी प्लस सी कॉस बी विल बी एचा फॉर्म्युला आहे गाइज हा, डिवाइडेड बाय बी इन ब्रॅकेट ए मायनस सी बाय अप्लाइंग प्रोजेक्शन रूल. ओके, बाय अप्लाइंग प्रोजेक्शन रूल. आता काय करायचं, सिम्प्लिफाय करा. न्यूमरेटरमधून जर मायनस कॉमन घेतला तर तिथं पण काय येणार आहे, ए मायनस सी अपॉन बी इन ब्रॅकेट ए मायनस सी. ए मायनस सी विल गेट कॅन्सल आउट. युअर फायनल आन्सर विल बी -1 अपॉन बी. सो विच ऑप्शन इज करेक्ट वन? Second option will be the correct option. Next question. In a triangle ABC with usual notations, if tan A, tan B, tan C are in HP, then A square, B square, C square are in. बरोबर? त्यांनी काय दिलंय, सांगितलंय tan A, tan B आणि tan C हे हार्मोनिक प्रोग्रेशन आहेत इन ट्रायंगल ABC. आता हार्मोनिक प्रोग्रेशन काय असतं तर आपल्याला माहिती आहे, कसं लिहू शकतो आपण हार्मोनिक प्रोग्रेशनला, 2 अपॉन tan A और 2 अपॉन tan B इक्वल टू 1 अपॉन tan A प्लस 1 अपॉन tan ऑफ C. हे झालं आपलं हार्मोनिक प्रोग्रेशन. ओके, हार्मोनिक प्रोग्रेशन्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे. आता ह्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं करणार आपण, टॅनला आपण साइन बाय कॉस लिहू शकतो, म्हणजेच टी 2 कॉस बी अपॉन साइन बी इक्वल टू कॉस ए अपॉन साइन बी साइन ए सॉरी प्लस कॉस सी अपॉन साइन सी. आता प्रत्येकाचे फॉर्म्युले सबस्टिट्यूट करायचे गाइज आपल्याला यामध्ये. ठीक आहे, कॉस बीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 2 इन ब्रॅकेट कॉस बी फॉर्म्युला विल बी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होल डिवाइडेड बाय साइन बीचा फॉर्म्युला अपॉन 2ac, राईट. ओके, आता साइन बीचा फॉर्म्युला काय आहे, के बी सी होल डिवाइडेड बाय के टाइम्स बी सी. ओके, विच इज इक्वल टू कॉस एचा फॉर्म्युला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होल डिवाइडेड बाय 2bc होल डिवाइडेड बाय के ए प्लस कॉस सीचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस सी बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर होल डिवाइडेड बाय ट्वाइस ए बी होल डिवाइडेड बाय के टाइम्स सी. ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करूया गाइज. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुमचा आन्सर येईल 2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विच इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. सो ह्याला सिम्प्लिफाय करूया, 2a स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर इक्वल टू 2b स्क्वेअर. म्हणजेच तुमचा आन्सर येणार आहे 2b स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर.
म्हणजेच तुमचा आन्सर येणार आहे 2b² = a² + c² म्हणजेच काय, तर आपल्याला त्याचं रिलेशन भेटलं गाईज, राईट. ह्या झालं अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अरिथमॅटिक मीन झाली, राईट, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, बरोबर ना. म्हणजेच a², b², c² आर इन AP, that means arithmetic progression. Which option is correct one? Second option will be the correct option. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. काय आहे क्वेश्चन आपला पुढचा. तर पुढचा क्वेश्चन असा आहे, विथ युज्युअल नोटेशन्स इन ट्रायंगल ABC, a = √3 + 1, b = √3 - 1 and measure of angle C = 60 degree, then find the value of a minus b. खूप ट्रिकी क्वेश्चन आहे कायचा, ठीक आहे. त्यांनी साइड्स ऑफ ट्रायंगल दिल्यात, a = b = आणि मेजर ऑफ अँगल C दिलाय, ठीक आहे. आता ह्याच्यावरून a दिलाय, b दिलाय, अँगल C माहिती आहे, म्हणजे तुम्ही cos C चा फॉर्म्युला यूज करू शकता. cos of C = a² + b² - c² होल डिवायडेड बाय ट्वाइस AB. आता cos C काय आहे, मेजर ऑफ अँगल cos C म्हणजेच cos 60 डिग्री = a² म्हणजे √3 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर, b² म्हणजे काय √3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस स्मॉल c² डिवायडेड बाय 2 टाइम्स √3 + 1 इंटू √3 - 1. आता इथं अननोन काय, फक्त स्मॉल c अननोन आहे, राईट. स्मॉल c सगळं बाकी माहिती आहे तुम्हाला. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. cos 60 म्हणजे 1/2 = ह्याचं जर स्क्वेअर केलं तर 4 + 2 √3 + 4 - 2 √3 - c² होल डिवायडेड बाय 2 × 2. आता याच्यातला हे 2 कॅन्सल आउट होऊन जाईल. तुम्हाला फायनल इक्वेशन भेटेल, दॅट इज 2 = 8 - c². म्हणजे c² ची व्हॅल्यू किती आली, 8 - 2 विच इज इक्वल टू c. म्हणजे c ची व्हॅल्यू किती आली, √6. आता तुम्हाला माहिती आहे c शुड बी ग्रेटर दॅन 0 बिकॉज इट इज अ साइड ऑफ अ ट्रायंगल, राईट. c शुड बी ग्रेटर दॅन 0. ऑब्विसली गाइज √6 इज ग्रेटर दॅन 0. आता आपल्याला साइन रूल यूज करायचे. का साइन रूल यूज करायचे, कारण आपल्याला a - b ची व्हॅल्यू फाइंड करायची, अँगल a - अँगल b. सो बाय युजिंग द साइन रूल, आता आपल्याला तिन्ही साईड माहीत झाल्यात, a b c, म्हणून a/कैपिटल साइन A = स्मॉल b/कैपिटल साइन B = स्मॉल c/कैपिटल साइन ऑफ C. दिस इज द कोणता रूल आहे हा, साइन रूल. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज. स्मॉल a = √3 + साइन ऑफ A = b का है √3 - 1 होल डिवायडेड बाय साइन ऑफ B विच इज इक्वल टू C का है आपला √6 साइन C. C किती आहे आपला 30 डिग्री, म्हणजे साइन 60 किती असेल, इथं लिहून घ्या साइन 60 डिग्री. तर ह्याला आपण असं लिहू शकतो का, √6 साइन 60 किती येणार आहे गाईज, √3/2, राईट. सो √3 × 2. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर त्याचा आन्सर येणार आहे गाईज 2√2. आता आपल्याला साइन A साइन B फाइंड करू शकतो गाईज आपण सिम्पली फ्रॉम द अबव इक्वेशन. साइन A = काय असेल, साइन A = √3 + 1 2√2. आता गाईज ह्याला जर सिम्प्लिफाय केलं ना तुम्ही बाय युजिंग द कॅल्क्युलेटर, सो तुमचा डायरेक्टली अँगल A काय येणार आहे, अँगल A = 75 डिग्री येईल. लक्षात ठेवा, हे असं आपल्याला डायरेक्ट ओरली हे सॉल्व करता येणार नाही, पण ह्याचं सिम्प्लिफाय केलं तर त्याचं 75 डिग्री येतं लॉग टेबलवर. और तर गाईज काय आला आपला आन्सर, अँगल ए तुमचा एक तर 75 डिग्री आला, राईट. पण ह्याच्यामध्ये अजून एक केस असू शकते गाईज, अँगल ए तुमचा असा पण असू शकतो ना, 180 डिग्री -75 डिग्री विच इज इक्वल टू 105 डिग्री. दिस इज ऑल्सो पॉसिबल, राईट. मग आपला अँगल ऑफ बी काय असेल, अँगल ऑफ बी = एक तर तुमचा 180 डिग्री -75 डिग्री -60 डिग्री विच इज इक्वल टू आयदर 45 डिग्री, किंवा तुमचा अँगल बी हा 180 डिग्री -105 डिग्री -60 डिग्री विच इज इक्वल टू 15 डिग्री. आता कोणतं पॉसिबल आहे हे आपण कशाने फाइंड करायचं, तर आपण ह्याच्या साइन बीची व्हॅल्यू ह्याच्यावर फाइंड करूया, ठीक आहे. तर साइन बी, व्हॅल्यू ऑफ साइन बी फ्रॉम अबव इक्वेशन काय येणार आहे, ते साइन बी = √3 - 1 2√2. आता ह्याला जर आपण प्रॉपर कॅल्क्युलेटरमध्ये जर ह्याची व्हॅल्यू काढली तर तुम्हाला अँगल बी किती भेटणार आहे माहिती आहे का, अँगल बी तुमचा असेल 15 डिग्री. म्हणजे आपला करेक्ट अँगल बी कोणता आहे ह्या दोन्हीपैकी, हा वाला.
नॉट 45 डिग्री. आपला करेक्ट अँगल बी असेल 15 डिग्री. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला अँगल बी काय आला 15 डिग्री. आता अँगल बी भेटला, अँगल ए भेटला, राईट, ए भेटला, बी भेटला. आता सी काय कसं फाइंड करणार आहेत आपण? पण बी मध्ये दोन केस आहेत गाईज. आता बी इक्वल टू 15 डिग्री, किंवा आपण त्यालाच असं पण लिहू शकतो ना, बी इक्वल टू 180 डिग्री मायनस 15 डिग्री. तर इथं किती येतो अँगल तो 165 डिग्री. बट विच इज नॉट पॉसिबल गाईज, विच इज नॉट पॉसिबल. का पॉसिबल नाही? तर आपला गाईज ॲटोमॅटिकली अँगल सी किती आहे आपला 60 डिग्री, तो सॅटिस्फाय नाही करत. मग आपला रिक्वायर्ड अँगल ए असेल 105 डिग्री, कॉमा अँगल बी असेल 15 डिग्री. हे आपले फायनल व्हॅल्यूज ऑफ अँगल बी, ए अँड बी असतील. त्याच्यावरून आपल्याला त्यांनी विचारले काय? त्यांनी विचारले ए मायनस बी. तर ए मायनस बीची व्हॅल्यू काय येणार आहे 105 डिग्री मायनस 15 डिग्री विच इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे विच ऑप्शन इज करेक्ट वन? 90 विल बी द करेक्ट ऑप्शन. दॅट इज थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. द जनरल सोल्युशन ऑफ काय आहे तिथं? जनरल सोल्युशन ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 2x अपॉन 1 प्लस कॉस ऑफ 2x इक्वल टू 3. खूप सोपा क्वेश्चन आहे गाईज. 1 मायनस कॉस ऑफ 2x ला आपण असं लिहू शकतो ना, 2 साइन स्क्वेअर ऑफ x डिवायडेड बाय 1 प्लस कॉस ऑफ 2x ला आपण असं लिहू शकतो का 2 टाइम्स कॉस स्क्वेअर ऑफ x. येस, विच इज इक्वल टू 3. आता 2 गेट कॅन्सल आउट. साइन बाय कॉस काय असणार आहे टॅन स्क्वेअर एक्स, म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू किती आलं 3. आता टॅन एक्स काय येईल मग आपलं? ह्याला असं पण लिहू शकतो टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू येस 3. कशाची व्हॅल्यू आहे? तर टॅन स्क्वेअर ऑफ पाय बाय 3. म्हणजेच टॅन 60ची व्हॅल्यू √3 आहे, पण इथे टॅन स्क्वेअर ऑफ 60 असेल तर काय येणार आहे +3 येणार आहे. म्हणून आपण टॅन स्क्वेअर एक्सला टॅन स्क्वेअर ऑफ पाय बाय 3 लिहू शकतो. आता ह्याचं जनरल सोल्युशन काय आहे? एक्स इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. आता अल्फा अँगल किती येते पाय बाय 3, पाय अपॉन 3, वेअर n बिलॉंग्स टू एनी रियल नंबर z. सो विच ऑप्शन इज करेक्ट वन गाईज? फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. साइन इनवर्स ऑफ मायनस 600 डिग्री प्लस कॉट इनवर्स ऑफ मायनस √3. गाईज हे क्वेश्चन्स खूप सोपे आणि इझी आहेत, तुम्हाला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे, लक्षात ठेवा. आता पहिल्यांदा आपण हे सॉल्व करून घेऊया. काय दिलंय फर्स्ट टर्म? साइन इनवर्स ऑफ मायनस 600 डिग्री. ठीक आहे. आता ह्या मायनस 600 डिग्रीला आपण असं लिहू शकतो का? साइन मायनस काय असतं सांगा बरं? साइन मायनस एक्स, साइन मायनस थिटा विल बी मायनस साइन थिटा, बरोबर ना? तर मग आपण पहिल्यांदा ह्याला सॉल्व करून घेऊया. साइन ऑफ मायनस 600 डिग्री कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ साइन ऑफ 600 डिग्री, म्हणजे साइन मायनस थिटा विल बी मायनस साइन थिटा. आता मला सांगा मायनस ऑफ साइन ह्या 600 डिग्रीला असं लिहू शकतो का आपण 360 डिग्री प्लस 240 डिग्री? हो गाईज लिहू शकतो ना, कारण की फर्स्ट क्वार्टरमध्ये साइन तर पॉझिटिव्ह आहे, बरोबर ना? तर ह्याला आपण अजून सिम्प्लिफाय करूया. 360 डिग्री प्लस 240 डिग्री म्हणजेच काय ह्याचा आन्सर? साइन ऑफ 240 डिग्री. अजून त्या 240 डिग्रीला आपण इन टर्म्स ऑफ अँगल लिहू शकतो का? तर साइन ऑफ 240 डिग्री विल बी 180 डिग्री प्लस ऑफ 60 डिग्री. येस गाईज, विच इज ऑल्सो इक्वल टू मायनस साइन ऑफ 60 डिग्री. म्हणजेच 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? 60 डिग्री म्हणजे पाय बाय 3, राईट? सो मायनस ऑफ साइन पाय बाय 3. आता ही व्हॅल्यू फक्त आपल्याला साइन 180 डिग्री प्लस 60 डिग्री थर्ड क्वार्टरमध्ये साइन निगेटिव्ह आहे, म्हणून आपण ह्याला प्लस करायचं आहे आणि साइन 60 लिहायचं आहे. का? तर साइन 60 घेतल्यावर मायनस येईल आणि मायनस मायनस प्लस होऊन जाईल. तर लक्षात घ्या आपला आन्सर काय आलं आहे? साइन ऑफ पाय बाय 3. आता सेकंड हे सॉल्व करून बघूया. कॉट इनवर्स ऑफ √3, कॉट इनवर्स ऑफ मायनस √3. ह्याला कसं सॉल्व करणार तुम्ही गाईज? कॉस इनवर्स ऑफ मायनस √3ला आपण डायरेक्ट फॉर्म्युला गाईज पाय मायनस कॉट इनवर्स ऑफ मायनस √3. ठीक आहे. तर ह्याला आपण डायरेक्टली सिम्प्लिफाय करू शकतो. पाय मायनस √3 कशाची व्हॅल्यू असते गाईज? 30 डिग्रीची, म्हणून ह्याला पाय बाय 6 येणार, राईट? येस, पाय बाय 6.
सो ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुमचा आन्सर येणार आहे 5π/6. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया आपण. काय आहे आपलं एक्सप्रेशन गाईज? पहिलं एक्सप्रेशन आहे साइन इनवर्स ऑफ -600 डिग्री ब्रॅकेट क्लोज प्लस कॉट इनवर्स ऑफ -√3 विच इज इक्वल टू, पहिल्याचा आन्सर काय येणार आहे? साइन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये साइन ऑफ π/3 राईट, π/3 प्लस कॉट इनवर्स ऑफ -√3 ची व्हॅल्यू आहे 5π/6. आता साइन इनवर्स ऑफ साइनची व्हॅल्यू काय असते? तर π/3 ओनली प्लस 5π/6. ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे? 2 + 5π विल बी 7π/6. 7π/6 विल बी युअर फायनल आन्सर गाईज. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? 4th ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. खूप सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ √3 sec x + 2 = 0 आर. ॲज इट इज लिहून घ्या. दिलेलं इक्वेशन दॅट इज √3 sec x + 2 = 0. ह्याला आपण असं पण लिहू शकतो गाईज, sec x = -2/√3 विच कॅन बी ऑल्सो रिटन ॲज cos x = -√3/2. आता मला सांगा कॉस निगेटिव्ह कशात असतो? सेकंड क्वार्टरमध्ये कॉस निगेटिव्ह आहे का? तर हो. म्हणून लिहून घ्या cos x = दिस cos ऑफ -√3/2 कॅन बी रिटन ॲज cos ऑफ पाय मायनस cos 30ची व्हॅल्यू √3/2 म्हणून π/6. बरोबर ना? आता ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे? मायनस cos ऑफ π/6 राईट. त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे? cos ऑफ 6π - π. सो इट विल बी 5π/6. आता एक तर तुमचं कॉस सेकंडमध्ये निगेटिव्ह आहे किंवा थर्ड क्वार्टरमध्ये राईट. तर आयदर हे येणार आहे आन्सर किंवा cos x और cos x = cos ऑफ π + π/6 विच इज इक्वल टू cos ऑफ 7π/6. So guys, you are required the principal solutions are 5π/6 and 7π/6. So कौन सा ऑप्शन करेक्ट है गाइज आपला? 5π/6 and 7π/6. Second option will be the correct option guys. Next question. If tan inverse of x - 1 upon x - 2 plus tan inverse of x + 1 upon x + 2 equal to π/4, then the value of x. Then the value of x फाइंड करायचं गाइज आपल्याला. देन द व्हॅल्यू ऑफ एक्स कसं फाइंड करणार आहे? खूप सोपं आहे गाइज. tan इनवर्स ऑफ a + tan इनवर्स ऑफ b चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इक्वल टू π/4 तर माहिती आहे आपल्याला. काय आहे तो फॉर्म्युला गाइज? tan इनवर्स ऑफ a + tan इनवर्स ऑफ b विच इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ a + b होल डिवायडेड बाय 1 - ab. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर काय येणार आहे तुमचा आन्सर? tan इनवर्स ऑफ a ची व्हॅल्यू काय आहे इथं? x - 1 अपॉन x - 2 प्लस b विल बी x + 1 अपॉन x + 2 होल डिवायडेड बाय 1 - x - 1 अपॉन x - 2 इंटू x + 1 अपॉन x + 2 विच इज इक्वल टू π/4. आता ह्या टॅन इनवर्सला राईट हँड साईडला शिफ्ट करूया आपण आणि हे सगळे ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे. ह्यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर काय येणार आहे गाईज? x² + x - 2 प्लस x² - x - 2 होल डिवायडेड बाय x² - 4 मायनस x² ऑफ -1 विच इज इक्वल टू tan ऑफ π/4. आता tan π/4 ची व्हॅल्यू काय आहे आपली? 45 ची व्हॅल्यू. tan 45 विल बी 1. सिम्प्लिफाय करा. हे जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर तुमचं येईल 2x² - 4 होल डिवायडेड बाय -3 विच इज इक्वल टू tan 45 = 1. सिम्प्लिफाय करा. 2x² - 4 = -3 म्हणजेच 2x² इक्वल टू, हे जर राईट हँड साईडला गेलं तर -3 + 4 = 1 म्हणजेच x² इक्वल टू 1/2. सो तुमचे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे गाईज? +or -1/√2. दॅट विल बी द युअर रिक्वायर्ड आन्सर
for the x. So which option is correct one? Plus or minus 1 by root 2. That means third option will be the correct option guys. I hope guys सगळ्यांना हे क्वेश्चन समजला असेल. खूप सिंपल आणि सरळ आहे. ओके, तुमचे काही जर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता. सो थँक्यू सो मच गाईज.